सो फायनली गाइस, तो आमची झाली स्टडी टूर जी की जाणार आहे मुंबई किंवा राजस्थानला. आणि टूरचा विषय काय म्हणलं तुम्हाला तर माहितीये, पोरांना एवढा आनंद होऊन जातं की टूर म्हणलं तर कुठेतरी बाहेर फिरणं वगैरे, त्याच्यामुळे पोरांना तर आवलेच गेले नाही. तर पोरं लगेच एकदम प्लॅनिंग नाही की इथं असं करू तिथं तसं करू वगैरे सगळं सर्व. आणि माझा विचार चालू होता की बॅगेमध्ये काय काय न्यावं. तर माझं पहिलं ओपिनियन आलं ते म्हणजे नोटबुक. कारण कसं आहे की नोटबुक नेलं म्हणजे मॅडम लोकांना वाटलं पाहिजे हा एक हुशार पोरगा आहे. बात तो सही है. आणि जो की मी नाहीये. तरी नोटबुकची बात केली, पण माझ्या मित्रांची तर वेगळीच प्लॅनिंग आहे. तर म्हणतात की आम्ही नोटबुक सोडून बाकी सगळं आणू. आणि सांगितल्याप्रमाणे टूर जाणार आहे एक तर मुंबई किंवा राजस्थान. आणि आमच्या मुलांचं मत आहे की ही टूर ही मुंबईलाच गेली पाहिजे. त्याचं कारण काय, राजस्थानला फिरण्यासारखं बरोबर, पण आपण त्या साईडला जाणार नाही, त्याच्यामुळं राजस्थान कॅन्सल. सो मुंबई इज गुड चॉईस फॉर एव्हरीवन. आणि आम्हाला स्टडी टूर सोबतच ते सेंटरवर व्हिजिट झाल्यानंतर आम्हाला नेणार ते थोडंसं मुंबई फिरायला. त्याच्यामुळं आमची प्लॅनिंग की मुंबईलाच नेलं पाहिजे थोडंसं, म्हणजे तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. टूरचा प्लॅन केला म्हणलं तुम्हाला तर किंमत मोजावीच लागेल, जी की येणार आहे पर पर्सन 50,000 रुपये. क्या बात करता है यार? सॉरी, 1500 रुपये. आणि ते 1500 रुपये मी अजून पण जमा केलेले नाही, कारण आमचं अजून डिसिजन झालेलं नाही की फिक्स कधी जायचं, तारीख फिक्स नाही, त्यामुळे आपण थोडंसं मागं पुढे केलेलं आहे. सो लवकरच आपण पण भरून टाकू. आणि टूरचं इंट्रोडक्शन मी इथेच संपवतो, कारण बाकीचं तुम्हाला सर्व ब्लॉगमध्ये दिसून जाईल. स्वतःसाठी फक्त तुम्ही वेट करा आणि नवीन ब्लॉग तुम्हाला लवकरच येऊन जाईल. आणि ती व्हिडिओ तुम्हाला जर पूर्ण बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा गाईस. सो भेटूया आपण त्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.